रात्र कधीकधी खूप जड होते. मनावर इतका भार असतो की शब्दही सापडत नाहीत. घरात सगळं शांत असतं, पण आपल्या मनात मात्र वादळ सुरू असतं. कधीकधी आपण देवघरासमोर बसतो, हात जोडतो, पण प्रार्थना काय करावी हेही समजत नाही. त्या क्षणी फक्त एकच प्रश्न मनात असतो, स्वामी आता काय करू? आणि तेव्हा जणू अंतरातून एक शांत आवाज ऐकू येतो, बाळ घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. हो, स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण कधीकधी आपण विसरतो. आपल्या अडचणी मोठ्या वाटतात आणि स्वामींचं आश्वासन लहान वाटू लागतं. पण सत्य याच्या उलट आहे. आपल्या समस्या कितीही मोठ्या असल्या, स्वामींची कृपा त्याहून खूप मोठी आहे. कधीकधी स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, कारण ते आपल्याला मजबूत बनवत असतात. जसं आई आपल्या लहान मुलाला चालायला शिकवते, कधीकधी हात सोडते पण दूर जात नाही. तसंच स्वामीही असतात. ते कधीकधी आपल्या जीवनात परीक्षा देतात, पण सोडून कधीच जात नाहीत. आपण विचार करतो, माझ्यासोबतच का असं होतं? पण कदाचित स्वामी म्हणत असतील, तुला मजबूत बनवण्यासाठी. कारण ज्याच्यावर स्वामींची कृपा असते, त्याला जीवन थोडं जास्त शिकवतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सगळे साथ सोडतात, तेव्हा स्वामी साथ सोडत नाहीत. तेव्हा जग आपल्याला समजून घेत नाही, तेव्हा स्वामी समजून घेतात. आपण फक्त एक पाऊल स्वामींकडे टाका, स्वामी 100 पाऊलं आपल्याकडे येतील. कधीकधी फक्त इतकंच करा, डोळे बंद करा आणि मनातून हळूच म्हणा, स्वामी मी तुमच्याकडे सोपवलं आहे. आणि बघा, मन हलकं होऊ लागेल. कारण जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो, तेव्हा चिंता आपोआप कमी होते. लक्षात ठेवा, जीवनात वादळ येणारच, पण ज्याच्या हातात स्वामींचा हात आहे, त्याची नाव कधी बुडत नाही. आज कदाचित आपल्याला अंधार दिसत असेल, पण स्वामींना आपला उजेड आधीच दिसतो. म्हणून आज एक वचन स्वतःला द्या, कितीही अडचणी आल्या, कितीही मन थकलं, तरी स्वामींचा हात सोडायचा नाही. कारण शेवटी विजय नेहमी विश्वासाचाच होतो आणि स्वामींचा भक्त कधीच हरत नाही. जर आपल्याला स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा प्रबोधन लाईक करा, शेअर करा आणि स्वामींचे असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रबोधनासोबत. श्री स्वामी समर्थ.